काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लगेच सरकारवर टीका केली की सरकारने काहीतरी लोकांची दिशाभूल केलेली आहे, सरकार काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे सरकारने लवकरात लवकर संसदेचं अधिवेशन घ्यावं आणि त्याच्यामध्ये सगळी माहिती जाहीर करावी, असं खरगे यांचं म्हणणं आहे. आणि हीच विरोधी पक्षांची प्रामुख्याने काँग्रेसची भूमिका राहिलेली. ते याच्यामध्ये आश्चर्य असं काहीच नाही, कारण काँग्रेसची आत्तापर्यंतची भूमिका जेव्हापासून हे सगळं झालं, ही कारवाई 7 मे पासून, त्यापासून त्यांची भूमिका हीच राहिलेली आहे. भलेही त्यांनी अगदी सुरुवातीला म्हटलं असेल की आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत, सरकार जी काही कारवाई करेल त्याच्या पाठीशी आहोत, हे म्हटलं, त्यानंतर सुद्धा त्यांनी त्या पुढे जाऊन कधी आपण पाठीशी आहोत याचं कोणतेही प्रत्यंतर आणलेलं नाही. कशा पद्धतीने पाठीशी आहोत असं कुठेही दिसलेलं नाही. त्यामुळे फक्त ते सांगायचं म्हणून ते बोललेले आहेत की आम्ही पाठीशी आहोत. पण प्रत्यक्षामध्ये आम्हाला प्रत्येक गोष्ट सांगा, अमुक ही गोष्ट सांगत नाही म्हणजे तुम्ही लपवताय, तुम्ही खोटं बोलताय, असं सांगत एक प्रकारे त्यांनी अविश्वासच दाखवण्याचा प्रयत्न केला.